यजुर्वेद विधान. पुष्कर ऋषी सांगतात, सुरुवातीला ओंकार असलेल्या महाव्यात्यू सर्व पापांचा नाश करतात. शांती इच्छरणाऱ्या यवाचे हवन करावे. पापमुक्तीसाठी तिळाचे, जननाच्या प्राप्तीसाठी औदुंबर समेधा, अन्नासाठी दह्याने, शांतीसाठी तुपाने, सोन्यासाठी आघाड्याच्या समेधाने, स्त्रीसाठी तुपात बुडवलेल्या फुलाने, गाव प्राप्तीसाठी तीळ तांदूळ याने, वशीकरणासाठी शाखोट सागा आघाडा यांच्या समेधाने, व्याधींसाठी दुधाने, तेजासाठी अडसुळा याचे हवन करावे. चंद्रग्रहणाच्या वेळी कपिला गायीचे दूध मंत्रून पिणारा बुद्धिमान होतो. भेषजासी मंत्राने दही तूप होम केल्यास गुरांचे रोग बरे होतात. धोत्राचे फूल तुपाबरोबर हवन केल्यास सर्व काम पूर्ण होतात. यजुते मनोवनका या ऋषींचे दीर्घायुष्य लाभते. वैष्णोरटा या ऋषी सर्व बाधा नष्ट होते. अयनो अग्नी या शत्रुनाशक मंत्र आहे. गोरचना तिळा लावल्यास सर्व लोक प्रेम करू लागतात. खीर तूप आणि यांनी रुद्रमंत्राने हवन केल्यास शत्रुभय नष्ट होते. पुत्रप्राप्तीसाठी दधिक्राणवा, आयुष्यासाठी धृतवृत्ती, श्रीमंत्याडे अहगावा, प्रजायध्वम असे मंत्र आहेत. रुद्रयते या मंत्राने पळसाच्या समेधाने हवन केल्यास सुवर्ण प्राप्ती होते. शिवभोवा भव, शिव भव या मंत्राने साळीने हवन केल्यास चोराचे भय उरत नाही. अन्नोनानंदपता मंत्राने हवन केल्यास अन्न प्राप्ती होते. हंस शुचितम सच्चत्वोरशंगा या मंत्राने पापमुक्ती होते. जप हा जलात उभा राहून करावा. नमो वहा गिरेकेभ्योचे या मंत्राने 1,00,000 कमंडलाच्या आहुती दिल्यास लक्ष्मी प्राप्ती होते. बेलाच्या आहुतीने सुवर्णलाभ होतो. गुणलाभ तसे इमाय रुद्रा या मंत्राने तिळाच्या आहुत्या दिल्यास धनलाभ होतो. दुर्वा व तूप यांच्या हवनाने व्याधीमुक्त होते. तसाच दुसरा मंत्र आहे. संवत्सरो प्रवासाला निघताना, आशुशिषणात वाहनात बसताना, विष्णू हा क्रमे असे मंत्र म्हणावे. कृष्णा या मंत्राने व्यातिहिती लाभतात. शिवसंकल्प या मंत्राने समाधी अवस्था प्राप्त होते. पंचनदी मंत्राच्या 5,00,000 हवन केल्यास लक्ष्मी प्राप्त होते. परिवेमेगाम मंत्राने वशीकरण होते. परिमेगाम